भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि प्रामुख्यानं नरेंद्र मेहतांना युती नकोच होती असं पहिलेपासून दिसत होतं. हे जरा थोडं अरेरावीपणं किंवा अहमपणा किंवा घमेंड अशी त्यांच्या माध्यमातून मला दिसली. नाही, मीरा भाईंदरच्या स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि प्रामुख्यानं नरेंद्र मेहतांना युती नकोच होती असं पहिलेपासून दिसत होतं. ज्या पद्धतीनं त्यांचं सुरुवातीच्या काळापासून शिवसेनेला जवळ घ्यायचं नाही, सत्तेमध्ये वाटा द्यायचा नाही, शहरामध्ये स्वतःचं अस्तित्व अजून जास्त दाखवण्याचा प्रयत्न करायचा, शिवसेनेला कमी लेखायचं, अशा पद्धतीनं त्यांचं ते चाललंच होतं. आणि त्यामुळे त्यांना युती म्हणजे जर हवी असती तर त्यांनी समोरून बोलणं केलं होतं. मला कार्यालयामध्ये बोलवलं, 50 मिनिट बसून ठेवलं, स्वतः उशिरा आले आणि 22 जागा आमच्या गेल्या निवडणुकीमध्ये आलेल्या असताना 13 जागा आम्हाला देतो म्हणून सांगितलं. आणि त्याही असं सांगितलं की आम्ही जर तुम्हाला सहकार्य केलं तरच ह्या 13ही जागा येऊ शकतील, नाही तर ह्याही 13 जागा येणं तुमचं मुश्किल आहे. तर हे जरा थोडं अरेरावीपणं किंवा अहमपणा किंवा घमेंड अशी त्यांच्या माध्यमातून मला दिसली. शेवटी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती ही राष्ट्रीय स्तरावर आहे. दिल्लीमध्ये आमचं सरकार आहे, राज्यामध्ये आमचं सरकार आहे. आणि मला स्वतःला असं वाटत होतं की केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने मी 3 वर्षामध्ये मीरा भाईंदर शहराचा विकास केला, 2700 कोटी रुपयाचं मी निधी उपलब्ध करून दिला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना, 1800 कोटी रुपये विविध विकास कामांना, 900 कोटी रुपये सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांना, तर त्या पद्धतीचा विकास हा व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा होती. आणि त्यामुळे मी युतीचा धर्म पाळून त्यांच्याकडे माफक अपेक्षा व्यक्त केली होती की जशी ठाण्याला युती झाली, ठाण्याला आम्ही मोठे भाऊ आहोत, आम्ही त्यांना दिल्यात ना 40 जागा. माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये आमच्या सिटिंग ज्या सीट आहेत त्यापैकी प्रत्येक पॅनलमध्ये 1 सीट आम्ही त्यांना दिली. अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीनं वाटप झालं. आणि मी ठाण्याच्या धर्तीवरच इथे युती करावी असा आग्रह धरला होता. ते काय चुकीचं नव्हतं, परंतु त्याला युतीच त्यांना करायची नव्हती आणि प्रामुख्यानं आम्हाला बाजूला ठेवायचं होतं, अशी त्यांची कार्यपद्धती पूर्वीपासून आहेच. परंतु शेवटी त्यांना सर्वसामान्य जनतेनं जसं 2019ला धडा शिकवला तसं आता 2025ला धडा शिकवेल. 2025 आता एंड आहे, 2026 सुरुवात होईल 15 जानेवारीला आणि 16 तारखेला रिझल्ट येईल. तात्काळ म्हणजे हेच की जाणीवपूर्वक काही म्हणजे आमच्या उमेदवारांना अंधारात ठेवायचं किंवा त्यांच्या उमेदवारांना सांगायचं की युती होणार आहे, तुम्हाला मिळणार नाही मिळणार वगैरे. जास्त म्हणजे सर्वसामान्य उमेदवार किंवा पक्षाचे कार्यकर्ते त्यांना थोडं अधांतरी ठेवायचं असं त्यांचं ते धोरण होतं. आणि त्यामुळे त्यांनी ती युती नाकारली. किती जागा निवडणूक नाही, पूर्ण 95 भागांपैकी 81 भागावर शिवसेनेचे उमेदवार आम्ही दिलेले आहेत. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे सर्व उमेदवार, चांगल्या पद्धतीची फाईट या सर्व 81 उमेदवारांमध्ये होईल. सर, त्यांनी आता प्रेस कॉन्फरन्स घेतला आणि त्यांनी अजूनही आत्मविश्वास म्हणतात की आमच्या 70 सीट येणार कुठल्याही परिस्थितीत. नाही बघा, हे आत्मविश्वास त्यांना प्रत्येकाला असतो ना. अशी म्हणजे त्यांच्या आत्मविश्वासानुसार 84 काहीतरी त्यांनी जागा भरलेल्या आहेत, तर 84 की 88 कल्पना नाही मला, तर त्या पूर्णच्या पूर्ण येणार असंच त्यांना वाटत असेल. कदाचित 70 म्हणजे फारच कमी बोलले ते. परंतु आम्ही मात्र समाधानी आहोत की शिवसेनेची ताकद ज्या पद्धतीनं गेल्या 8 वर्षामध्ये मीरा भाईंदर शहरामध्ये आहे, अब की बार 50 पार. सर, ते काय म्हणतात की ठाण्याच्या धर्तीवर जसं ज्या प्रकारे युती झाली त्याच प्रकारे आम्ही इथं सुद्धा तो प्रस्ताव दिला होता, परंतु तो प्रस्ताव यांनी मान्य केला नाही. काय 13 जागांचा प्रस्ताव? अहो, ठाण्याला आम्ही भारतीय जनता पक्षाला 40 जागा दिल्या. त्यांच्या 24 जागा 2017ला होत्या, त्या आता आम्ही 40 त्यांना दिल्या. आणि मी सुद्धा त्याच पद्धतीवर मागितलं होतं, कारण ठाण्याला 131 जागा आणि इकडे 95 आहे. मी सांगितलं ठाण्याला 40 आम्ही दिल्यात ना, तर इकडे 37 द्या, 36 द्या, एखाद दुसरी जागा म्हणजे आम्ही बसायला तयार होतो, पण ते बसायलाच तयार नव्हते, फोन स्वीकारत नव्हते. आम्हाला बोलून स्वतः 40-40, 50-50 मिनिटानंतर यायचे. परंतु ठीक आहे, कार्यकर्त्यांसाठी काही अपमान आम्ही सहन केला, परंतु आता सर्वसामान्य जनता ह्या 15 जानेवारीच्या निवडणुकीला दाखवून दिली.